आय होप सो तर आजचा व्लॉग म्हणणार आपल्या शिर्डी व्लॉग आणि शनी शिंगणापूर व्लॉग. तर मित्रांनो, तुम्हाला आपली जर्नी पाहिजे असेल तर आपला फुल व्लॉग पहा. आणि आपली सर्व रेडी तयारी झालेली आहे. आता बॅग पण भरलेले आहेत आणि जेवायला बसले. आता थोडा वेळ जाऊन आता आपण रेडी होऊ आणि आपली गाडी आता 11:30ची आहे. तर आपण 11पर्यंत घराच्या बाहेर येऊ. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण घरातून बॅग वगैरे घेऊन सर्व बाहेर निघालो आहोत आणि आपण थोड्या वेळेत आता दादर स्टेशनला पोहोचू. आणि दादर स्टेशन पासूनच मित्रांनो आपली ट्रेन आहे. तर आता 11:30 वाजले, 11:30 वाजून गेलेत नक्की तर. आणि आपली 12ची ट्रेन आहे. तर आता 11:30 वाजून गेले तर आपण फटाफट चाललो आहे स्टेशनच्या दिशेने. सो लेट्स गो. मित्रांनो, तर आता आपण दादर स्टेशनला पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझी स्टुडिओ फॅमिली आहे आणि आपण आता दादरला आलेलो आहोत. हा असा दादर स्टेशन आहे आपला. मित्रांनो, आता आपला स्टेशन आला आहे पाठी आणि आपण थोड्या वेळाच्या स्टेशनवर उतरूया. संस्थानुसारच आपले रूम्स बुक्स आहेत. तर आपण इकडनं डायरेक्ट जवळच आहे म्हणून आपण काय रिक्षाने जाणार नाही. आय थिंक आपण चालत जाऊ किंवा एखाद्या रिक्षाने जाऊ तर त्याने आपल्याला बेस्ट पडेल. ज्याने आपण रूमवरती पण व्यवस्थित पोचू. आणि तिकडे गेल्यावर मेन म्हणजे आपले रूम आहेत. तर मित्रांनो, आता आपण शिर्डी स्टेशनला सुखरूप पोहोचलेलो आहोत. आता आपण इकडनं स्टेशनवरती चालत आहोत. आता आपण चाललो रिक्षामधून रूमवर डायरेक्टली. सो लेट्स गो. चला.
तर मित्रांनो आता आपण साई आश्रम भक्ती निवास इथे पोहोचले आहोत. तुम्ही पाहू शकता. तर हे इकडे या संस्थाचे रूम आहेत. तर आता आपण इकडे फॅमिली उतरलेलो आहोत रिक्षाने आणि आपण डायरेक्ट आता आपण आज जाऊया. हे आहे साई भक्ती निवास. तर याच्या आतमध्ये आम्ही आधी सुद्धा आलेलो, तर कदाचित तेवढ्यापेक्षा आता खूप चेंजेस भेटतील. तर पाहूया मित्रांनो आपल्याला आज जाऊन काय बघायला भेटतंय आणि खूप सुंदर रूम पण असतील असा माझा होप आहे. तर लेट्स गो, चला आपण डायरेक्ट आता आज जाऊया. मित्रांनो हे आता आपण साई आश्रमच्या वेटिंग रूम क्लॉक रूम मध्ये आहे आणि पाहू शकता इथे ही लाईन आपल्या रूमसाठी आहे आणि इथे सर्व वेटिंगवाले लोक बसले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपलं काही मिनिटात होऊन जाईल. आपण ऑलरेडी बुकिंग केली आहे त्यामुळं आणि आपल्याला रूम्सचे की पण भेटतील. मित्रांनो तर आता आपल्याला चावी भेटलेली आहे K32 म्हणून साई आश्रम 1 म्हणून. तर आता आपण तिकडे चाललोय आपल्या रूमवर. मित्रांनो आता आपण इकडे 1 रुपयावाला चाय घेतलाय. तुम्ही पाहू शकता 2 रुपयाची चाय घेतलेत आणि ते बोर्ड सुद्धा लावलाय. तुम्ही पाहू शकता इकडे संस्थातर्फे 1 रुपयाला चाय भेटतो. तुम्ही तर इकडे येऊन पिऊ शकता चाय. असा काही शॉप आहे इकडे. कारण आता इथे आपल्याला के भेटलेला आहे. हा के आहे. तर आपल्याला आता रूम सुद्धा भेटलेला आहे. भेटला का रूम? इथे आपला रूम आहे. ग्राउंड फ्लोर. सवय आता आपल्याला 32 रूम भेटलेला आहे इकडे आणि आता सो मित्रांनो आता आपण रेडी झालो आहोत आपल्या मंदिरात जाण्यासाठी आणि मस्त असा हाफ कुर्ता घातलेला आहे आणि रेडी झालेलो आहे. आपण आता मंदिरात जाणार आहे. मंदिरात जाण्याआधी आपण काहीतरी पुन्हा नाश्ता करणार आहे कारण की खूप भूक लागली आहे. तर मग आता फुल आंघोळ बिंघोळ करून रेडी झालो आपण सर्व
आणि आपण सर्व थोड्या वेळात निघूया. मित्रांनो, इथे अशी बस भेटते जी आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचवते, पण आपण कदाचित आता बसनी न जाता चालत जाऊ, आणि इकडनं मंदिर फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर जाता जाता इकडे आपण हॉटेल बघून मस्त नाश्ता सुद्धा करू. म्हणून आता बस आपण लीव करूया आणि डायरेक्ट चालत जाऊया. तर मित्रांनो, आपल्या समोर अजून एक भक्ती निवास आहे. तुम्ही पाहू शकता, श्री साई बाबा भक्ती निवास. तर इकडे आम्ही 1-2दा राहिलो आहे. हा याचा मेन गेट आहे, आणि इकडे पण सेम फॅसिलिटीज आहेत जे आपल्याला त्या हॉटेलमध्ये भेटते, त्या भक्ती निवासमध्ये भेटते. तर हा इथे असा मेन रोडलाच आहे, तुम्ही पाहू शकता, हायवेच्या रोडलाच आहे. मित्रांनो, आपण आता साई प्रिया म्हणून हॉटेलमध्ये आलो इकडे खायला. तुम्ही पाहू शकता, माझ्या पाठी फुल हॉटेल आहे, आणि या साईडला पण सीट्स आहेत, तुम्ही इथे पण बघू शकता. तर असं इथे हॉटेल आहे, आणि इथे आता आपण ऑर्डर करतो मस्त खाऊ, आणि आपण मंदिराकडे जाऊ. तर मित्रांनो, आता आपला जेवण झालेलं आहे. मस्त आपण भाजी घेतलेली, आपण रोट्या घेतलेले, आणि चपाती जर आपल्याकडून आपण घेऊन गेलेलो, तर आपलं मस्तपैकी पोट भरून जेवण झालेलं आहे. आणि आता आपण बाहेर पडलो डायरेक्ट मंदिराच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत, आणि मंदिर इकडे आपल्या जवळच आहे. तर आपण थोड्या वेळात मंदिरात जाऊ. त्याआधी 200 रुपयाचा पास काढून घेऊ आपण ऑनलाईन, त्याने आपला दर्शन पण लवकर होईल. आणि आता 2:30 वाजलेले आहेत, म्हणजे आपल्या दर्शनाला थोडा जास्तच वेळ जाईल. म्हणून आपण पटकन पास काढूया आणि डायरेक्ट लाईनीत जाऊया आपल्याच. तर मित्रांनो, आता आपलं तिकीट तर बुक केलं आहे 200 रुपयाची. तर आता 3 तिकीटं बुक केल्या, आणि 4 वाजता आपलं टायमिंग आहे तिकीटे यूज करण्याचं. तर आता आपण वाजले 3, तर आता आपल्याला 1 तास इकडे टाईमपास, म्हणजे आपल्याला इकडे फिरावं लागणार आहे. मग आपण बघूया आपल्याला काय घ्यायचं असेल तर ते इकडचं मार्केट फिरू. लेट्स गो. इकडे असं मार्केट आहे, सगळीकडे फुलं, हाताची धागे, मूर्त्या, फ्रेम्स, अशी विविध गोष्टी भेटतात. बाबांचा नेम हा सतत आमरण अव्याहत चालतसे. देखावया चावडीचा सोहळा, उल्हास बाळाराम प्रेमळा. पदार्थ येता चावडीची वेळा, मेळा पाचला. शिर्डी क्षेत्रीचे नारी नर, बाबांची घेऊन बरोबर. उल्हासे करीत जय जयकार, निघाले चावडी.
मित्रांनो आपल्यासमोर आहे गेट नंबर 6. तर आता इकडे आतमध्ये गेल्यावरच कळेल आपल्याला आतमध्ये फुल अलाउड आहे की नाही नक्की पासवाल्यांना. आहे एंट्रन्स. मित्रांनो आता आपण बसलो आहे 6 नंबर गेटच्या वेटिंग रूममध्ये. म्हणजे इकडे ज्यांचं लेट बुकिंग असेल ते इकडे बसू शकतात. अशी फुल कूलेट रूम आहे AC आणि खूप सुंदर जागा आहे ही.